महाराष्ट्र के यवतमाल जिला स्थित दिग्रस की जनसंघर्ष अर्बन निधि लिमिटेड बैंक द्वारा किए गए करोड़ों रुपए के घोटाले के खिलाफ संबंधित आरोपियों पर कार्रवाई करके उनकी संपत्ति जब्त करके बैंक में प्रशासक नियुक्ति की मांग को लेकर ह्यूमन राइट प्रोटेक्शन सोसाइटी मानव अधिकार संरक्षण समिति के यवतमाल और प्रदेश पदाधिकारियों द्वारा निवेदन दिया गया था। इस निवेदन ऐसी सूचना दी गई थी कि अगर समिति की मांग पर कार्रवाई नहीं की जाती तो दिनांक 20 जनवरी से आमरण अनशन किया जाएगा। उसी सूचना को अंजाम देते हुए मानव अधिकार संरक्षण समिति के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भगवान भाई दाठिया, महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी गजानन भगत के मार्गदर्शन में विदर्भ विभाग अध्यक्ष देवराव राठौड़, प्रदेश उप सचिव सरला इंगले के नेतृत्व में यवतमाल जिला अध्यक्ष मधुकर मंडावी ने अनेक पदाधिकारियों के साथ यवतमाल के आजाद मैदान में आमरण अनशन शुरू कर दिया। लगातार चल रहे इस जनहित के आमरण अनशन को आखिरकार 5 दिन बाद सफलता मिली। सरकार द्वारा इसे गंभीरता से ध्यान में लेते हुए महाराष्ट्र के मंत्री संजय राठौड़ ने अनशन स्थल पर पहुंचकर अनशनकारियों की बातें सुनकर जल्द से जल्द उनकी मांगी पूरी करने का आश्वासन देकर अनशन खत्म करवाया। आमरण अनशन खत्म होते ही हर जगह अनशनकारियों की सराहना होने लगी, पर महत्व का सवाल यह है कि आश्वासन देने के बाद सरकार उसे पूरा करती है? निवेशकों के पैसे दिलाए जाते हैं? क्या घोटालेबाज आरोपियों को सजा मिलती है? ये आने वाला समय बताएगा। न्यूज इंडिया के लिए रिपोर्टर राजूभाई सरोज की विशेष रिपोर्ट। गोरगरिबांचे पैसे त्यांचे त्या पैशाच्या हिशोबाने प्लॅनिंग होतं। हे सतत चालू आहे। दुसरी बँक, तिसरी बँक, चौथी बँक हे कुठेतरी नियंत्रण त्याच्यावर अर्बन निधी आहे। वेगळ्या पद्धतीच्या पाहून घ्यावं लागेल। कलेक्टरला नाही आणलं पण एलटीओ रेव्हन्यू डिपार्टमेंट कर्जदार लोक जे आहेत का नाही 206 लोक, त्या लोकांनी आम्हाला तुमच्यापर्यंत येऊ नाही दिलं, येऊच नाही दिलं, असं येऊ दिलं नाही। आम्ही म्हटलं आम्ही तसं नाही, जाऊ नका बा, आपले पैसे मिळतात, जाऊ नका, आपले पैसे भेटणार आहे, त्याच्यामुळे आम्ही आलो नाही। पैसे तुमचे भेटणार आहे, कुठे जाऊ बैठक घ्यावं लागेल, निर्णय घ्यावा लागेल। बॉटल अरे काय कोणी बोलवलं का नाही? बुलाया क्या? हे मधुकर मडा जिल्हा पहिले उपोषण करते आहेत, त्यांना भरती करायला लावलं पाहिजे, ऍडमिट करायला लावलं, नंतर त्याच्या जागेवर आम्ही बसणार होतो। आता आम्ही 26 तारखेला कोणी उठलं तर आम्ही उठलो नसतो। भाऊला भेटायला मागे आम्ही दोघी किती वेळा गेलो बंगल्यावर, ऑफिसला तुम्ही भेटलेच नाही। नंतर 35 वर्ष सेवा केली सर, एवढे कष्ट केले, आश्रमशाळेत स्वयंपाकी होती मी, 35 वर्ष केले, तेवढे रिटायरमेंटचे पैसे मी महिला बँकेत टाकले, माझे 18.5 लाख आहे। सर हा प्रश्न सोडवा सर तुम्ही, आता पुष्कळ पैसे द्या। 100% सोडवते, त्यांच्याकडे आलेच नाही तुम्ही, आमचं बोर्ड पाहिल्यानंतर आमच्याकडे आले, भाऊकडे गेले असतील आतापर्यंत ती विल्हेवाट लागली असती। तुमची पदाधिकारी आहे उपसंघटिका प्रति उपारे म्हणजे भाऊजी कधी भेटच नाही होत म्हणे माझी। काही आमचे 7 लोक वारले सर, पैशाचं टेन्शन, दवाखान्यासाठी पैसे नव्हते, 7 लोक वारले। आता 4 महिने झाले माझी मैत्रीण वारली। समोर या दिलीप भाऊ, समोर या। काही सरकारच असतं, अरे क्या बात, पाणी सुद्धा घ्यायला तयार नाही, पाणी सुद्धा नाही घेतलं एवढे कटर, त्यांनी पाणी सुद्धा नाही घेतलं। बोलो भारत माता की। बस 2च पाहिजे साहेब, 2च पाहिजे, बस 2 आहे। आम्ही 2 दिवसानंतर घेतलं असतं। खूप खूप धन्यवाद। मराठी साहेबांनी आमच्याकडे आले, आम्हाला आजारी मडावी साहेब, तुम्ही बी घेऊन घ्या आता। बस सुरुवात आहेच केलेली आहे।
तुम्ही आता बोलू. आम्हाला थोडं वेळ द्यायचं, आम्ही आलो तर माझी आई वारली पेन्शन ना बँकेत 12 नाही. आता 4 महिने झाले. या आपलं दाते बाबाजीच्या तेच महिला किती पैसे आहेत? 12 लाख. खूपच काल तुम्ही परिस्थिती बघितली असेल. काल पूर्ण पेंडावरून 50 लोक त्यांना होते. एकत्र करा. असे जे लोक आहेत ते निर्णय घेऊ आपण. एक दिवस तुम्ही यांचं सर्वांना बोलवा. उपोषण नाही, त्यांना बोलवा, माझी वेळ घ्या. यांचे पूर्ण लोकांचे मी तिथे प्रशासन बोलवतो, आयुक्तालाही बोलवतो, निर्णय घेऊन टाकू. ठीक आहे. आदेश दिला का? आयुक्तालाच बोलवतो. ठीक आहे. बरोबर आहे.